नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आले बाजार भाव आणि ज्या शेतकऱ्यांना आले खोडवसाठी ठेवायचं आहे तर त्यासाठी इथून पुढे काय नियोजन केलं पाहिजे आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशन मध्ये सर्वच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामधील उर्वरित ज्या भागांमध्ये आले घेतले जातं त्या भागांमधले आपण बाजारभावाची अपडेट घेतलेली आहे। ती एक जे चांगले शेतकरी आहे त्यांच्याकडून पण आपण अपडेट घेतलेली आहे आणि मार्केटमधील जे स्टॉक करणारे जे व्यापारी वगैरे आहे चांगले तर त्यांच्याकडनं पण आपण माहिती घेतलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, काय झालं आहे सध्याच्या कंडिशन मध्ये ज्या बरेचशा शेतकऱ्यांकडे आता पाण्याचा तुटवडा येत आहे, पाणी संपत चालले आहे, त्यामुळे बाजारामध्ये जे आहे का आवक वाढली आहे। तर हे आवक वाढल्यामुळे आल्याचे जे बाजार भाव आहे एक साधारणपणे 300 ते 400 रुपये जे आहे का क्विंटल प्रमाणे ते कमी झाले होते। एक साधारणपणे जर आज 14 फेब्रुवारी आहे, आजची जरी एक आपण जर अपडेट घेतली तर एक साधारणपणे आजचे जे आल्याचे जे रेट आहे साधारणपणे एक 62 रुपयापासून तर एक 68 रुपयापर्यंत रेट चालू आहे। काही ठिकाणी 69 पण घेत आहे, पण ते माल बघून रेट घेत आहे। साधारणपणे जर आपला जरी A1 क्वालिटीचा जरी माल असेल तर 68 ते 69 रुपयापर्यंत जागेवरती व्यापाऱ्यांचे रेट आहे आणि जसं आपला माल असेल तर तसे रेट दिसून येत आहे। आता बरेचशा ठिकाणी जर शिल्लोड पट्ट्यामध्ये जर बघितलं तर एक 65 ते 66 रुपयापर्यंत पण सौदा चालू आहे। कन्नड मधील जर भाग बघितला तर एक साधारणपणे 67-68 रुपयापर्यंत मार्केट चालू आहे आणि जर सुपर जर माल असेल तर साधारणपणे 69 रुपयापर्यंत घेत आहे। पण सुपर माल जो आहे तर तोच एक साधारणपणे 68 ते 69 रुपयापर्यंत घेत आहे। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, काय झालंय बरेचशा शेतकऱ्यांना आता वाटते की आल्याचे भावामध्ये आणखीन काही रेट कमी होतात काय। शेतकरी मित्रांनो, तसा काहीच विषय नाही। मागे एक 1.25 महिन्यापूर्वी जो अवकाळी पाऊस पडला होता तर त्या पावसामुळे काय झालं, बरेचशा ठिकाणी शेतकऱ्यांना पुरेसं पाणी झालं होतं। पुरेसं पाणी झाल्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांनी जो काढणारा प्लॉट होता 1 ते 1.5 महिन्यापूर्वी तर तो स्टॉक केला होता। तर ते स्टॉक केल्यामुळे आता सध्याच्या कंडिशन मध्ये त्याची जी आपल्याला जाणीव भासत आहे, जो माल समजा साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी निघणार होता तर तो आता निघायला चालू झाला आहे। तर त्यामुळे मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे तर ह्याच मार्केटच्या आवकीमुळे जे आहे का रेटमध्ये कमी जास्त होत आहे। पण साधारणपणे 6000 पासून तर 7500 रुपयापर्यंत हेच रेट बरेच दिवसापर्यंत स्टेबल राहणार आहे। आणि त्यानंतर जेव्हा आपण आपले आल्याचे बियाणं काढण्यासाठी जेव्हा आपण तयारी करत असतो साधारणपणे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तर आपण शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण आपल्या आले पिकाची बियाणं काढू शकतो। तर त्या पिरियडमध्ये साधारणपणे एक 700 ते 800 रुपयापर्यंत आल्याच्या रेटमध्ये जे आहे का सुधारणा होत असते। कारण की आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर बरेचशा व्यापाऱ्यांची असो किंवा बरेचशा शेतकऱ्यांची मागणी असते की संभाजीनगर जिल्ह्यामधील आपण आलं बियाण्यासाठी किंवा बीज बियाण्यासाठी आपण घेतलं पाहिजे। तर या पिरियडमध्ये काय होत असतं, बरेचसे शेतकरी बियाण्यासाठी पण घेत असतात आणि त्यानंतर व्यापारी पण मार्केटमध्ये माल विकत घेत असतात। तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे का रेटमध्ये सुधारणा होत असते। साधारणपणे 500 रुपयापासून तर एक साधारणपणे 700 ते 800 रुपयापर्यंत रेटमध्ये सुधारणा होत असते। जर आपण विचार केला तर मार्चच्या एक पहिल्या आठवड्यापासून तर शेवटच्या आठवड्यापर्यंत रेटमध्ये थोडीफार सुधारणा होण्याची चान्सेस आहे। साधारणपणे 7500 रुपयापर्यंत ते 8000 रुपयापर्यंत जाऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, हा एक अंदाज आहे। जसजसं मार्केटमध्ये चेंज होत जाईल, बदल होत जाईल तसतसं व्हिडिओमध्ये पण आपण नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करू। काय होतं शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी माल देत आहे पण त्यांना प्रॉपर रेट मिळत नाहीये। तर प्रॉपर रेट न मिळाल्यामुळे काय का कमी रेटमध्ये पण सौदे होत आहे। तर आपल्या ज्या सोशल मीडिया थ्रू आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। जर तुमच्या भागामध्ये आले किती प्रमाणामध्ये काढले गेलेले आहे
आणि तुमच्या भागामध्ये काय रेट चालू आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा, जेणेकरून आपण शेतकऱ्यांना नवनवीन माहिती देत राहू, नवनवीन रेटची जी अपडेट आहे ते आपण देत राहू. आता आम्ही जसं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील हे जे रेट सांगितले, तसं तुम्ही सांगली सातारामधील जरी असाल किंवा वेगळ्या भागामध्ये असाल तर तुमच्या जागेवरचे जे व्यापारी जे रेट देत आहे किंवा मग घेत आहे तर ते रेट जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरी केले तर आम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती मिळेल. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आलेचे रेट सध्याच्या परिस्थितीमध्ये काय चालू आहे त्याविषयी चर्चा केली. आणि शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसं पाणी आहे तर त्यांना आपल्याला खोडवा प्लॉट जरी ठेवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे. साधारणपणे आता या ज्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो, हा जो प्लॉट आहे हा खोडव्यासाठी ठेवायचा आहे आणि या शेतकरी मित्रांनी त्याला आता भर लावून घेतलेली आहे. जी खालची माती होती ती लेजरच्या साहाय्याने पूर्णपणे वरती घेऊन टाकलेली आहे, कारण की आता इथून पुढे टेम्परेचर वाढणार आहे. तर टेम्परेचर वाढल्यामुळे जो आपला कंद आहे तो सुस्त अवस्थेमध्ये गेलेला असतो, तर त्यावरती टेम्परेचरचा इफेक्ट होऊ नये, तो खराब होऊ नये त्यासाठी वरतून भर लावणं खूप गरजेचं असतं. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला आपलं आलं खोडवसं ठेवायचं आहे तर आपल्याला एक साध्यातलं साधं आपल्याला बुरशीनाशक कॉन्टॅक्ट आपलं सिस्टमिक बुरशीनाशक आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे. तर ते आपण देऊ शकतो. त्यामध्ये कार्बेंडेन्झाइम मँकोझेब झालं, त्यानंतर आपण रिडोमिल गोल्ड देऊ शकतो किंवा मग मेटलॅक्झिल एलिट सारखंही जर आपण बुरशीनाशक दिलं तर आपण ते दिल्याने आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. म्हणजे जेणेकरून जे जमिनीमधील आपलं बुरशीजन्य जे रोग आहे ते जमिनीमध्ये ऍक्टिव्ह असतात तर ते किल होण्यासाठी किंवा मग नष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. आणि शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला जर आपला प्लॉट बेण्यासाठी जर द्यायचा आहे तर आपल्याला जे आपण बेणं काढणार आहे ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला बुरशीपासून बचाव केलेला आपल्याला बेणं मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे बेण्यासाठी आपण कसा प्लॉट निवडला पाहिजे व आपण बेण्याची कशी निवड केली पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे. त्याचसोबत बेण्याचं आपण स्टोरेज कसं केलं पाहिजे याविषयी पण आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ बघितला तुम्ही, व्हिडिओला लाईक केलं, धन्यवाद.